नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर आंब्याचे तिखट ही रेसिपी शेअर करणार आहे. ज्यासाठी कैरी आपल्याला लागतेच. कैरीचा सीझन आहे. त्याच्याबरोबर मी गूळ, धणे, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, राई, काळे तीळ आणि परत थोडेसे धणे, हां, ह्या एकदम आपल्या नेहमी रोजच्या घरातल्याच वस्तू आहेत. एवढं काही नाही दिसत आहे. फक्त काळे तीळ माझे नेहमी वापरण्यातले नाही आहेत. ह्या रेसिपीमध्ये काळे तीळ मी वापरते. तर इकडे पाहू शकतात, मी ते दोन्ही कैऱ्या पहिला सोलून घेतल्या आणि आता त्या खिसून घेते मी. ओके. आता हे खिसलेलं मी कैरी आहे ते एका मेजरिंग कपामध्ये काढून ठेवते, म्हणजे आपल्याला माफ करायला. इथे मी धणे जरासे थोडेसे भाजून घेतले मायक्रोवेव्हमध्ये किंवा तव्यावर पण भाजू शकतात तुम्ही. इकडे मी तेल घेतले आणि तेलामध्ये मी नेहमीसाठी आपली राईची फोडणी दिली आहे. राई तडतडली की त्यामध्ये काळे तीळ घातलेत. मग मी ते थोडे धणे घेतले होते ना, ते पण भाजून ती बारीक पावडर घातलेली त्याची, आणि ती फोडणी चांगली तर मी स्टर करते. आता ते कैरी होती ना किसलेली, त्याचं मी माप बघितलं तर बरोबर 1 कप बसत होतं. 1 कप किसलेली कैरी. हं? आता हे चांगला तो मसाला लागला पाहिजे ते आपल्या कैरीला, म्हणून छान ते परतून घ्यायचं. ही एकदम टेस्टी होते चटणी, तिखट पण होते, आणि ही गावामध्ये भाकरीबरोबर ही लोक खातात आता ह्या सीझनमध्ये कैरीची. आता इकडे मी हळद घालते, हिंग, मीठ, आणि हे तिखट आहे चांगलं झणझणीत लाल तिखट 1 टेबलस्पून होतं, आणि हे परत 1 टेबलस्पून धणे आहेत भाजलेले. हे चांगलं, आणि आपला गूळ ऑफकोर्स. हं, गूळ वाटे अर्धा कप आहे. मी ते माप दिलं आहे तुम्हाला सगळ्याचं इन्ग्रेडियंट्सचं, ते तुम्ही रेफर कराच. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देईन तुम्हाला लिंक. आणि आता हे सगळं छान गूळ वगैरे वितळेपर्यंत चांगलं आपण हे परतून घेऊया. बघा काय छान दिसतं ना. पण आता इथे संपत नाही. आता आपण हे सगळं भाजून चांगलं झालं, गूळ वगैरे चांगला वितळलेला दिसला की आपण ते आता मिक्सरमध्ये घालूया. हो, आपल्याला त्याची छान चटणी करायचं आहे. तर ते मिक्सर गरम होईपर्यंत ठेवायचं, आणि मग ते 1-2 वेळा मिक्सर हे केलं की बघा काय छान पेस्ट झालं आहे ना. ही ना आता माझी जराशी ओली झाली आहे, पण गावाकडे ना ही लोक कधी सुकी करतात आणि भाकरीबरोबर ती शेतामध्ये घेऊन जातात. खूप 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 टेस्टी होते. तुम्ही करून बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो,